तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। आता आज आम्ही जाणार आहे भोजनालयाला। तर तुम्हाला मी शिर्डीतला निम्म्यातला निम्मा भाग पूर्ण दाखवणार आहे। शिर्डीमधल्या भोजनालयामध्ये जेवायला काय असतं काय नाही सगळं दाखवणार। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, तर सगळ्यांची तयारी झाली का? हो हो झाली सगळी तयारी। माऊ तुझं आवरलं? ओके, चला आवरा मग, उठा चला। बघा, शिर्डी साईबाबाची बस चालली आहे। फ्री बस असते बरं का ती। माऊ आणि माऊच्या मामाची बडबड चालूच असते बघा। आणि माऊच्या पप्पाची तर समजून काढतच असतात त्यांच्या सालेची। ते कुठं पण चालू होतात दोघे जण। शेवटपर्यंत सगळ्यांनी ब्लॉग बघत राहा मित्रांनो। आज खूप काही स्पेशल आहे आपल्या ब्लॉगमध्ये। बघा मित्रांनो, आपण प्रवेश करत आहोत। आपली गाडी आली होती आणि मी ब्लॉग काढते। खूप म्हणजे खूप गर्दी असते एनी टाईम आपल्या शिर्डीमध्ये। आपल्या गावी कसं असतं ना, वर्षातून एकदा जत्रा असते, पण शिर्डीत तसं नाही, एनी टाईम जत्रा असते बघा। रहाट पाळणे, आपल्याला ज्या वस्तू लागतात लिकडं फिकडं त्या पण वस्तू असतात। भाऊ तुला काय खेळायचं? गाडी खेळायची? माऊला गाडी खेळायची आहे मित्रांनो। कोण कोण रहाट पाळण्यामध्ये पैसे देऊन जिरवलेले आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माऊला ही गाडी खेळायला खूप म्हणजे खूप आवडते। आणि ते उड्या मारायचं नसतात का, त्याला काय बोलतं मला नाही माहिती। तिला ते खेळायला पण, हे पण खेळायला खूप आवडतं बघा। बोलते ती मला खेळायचं। तर मित्रांनो, हा आहे मॉल, कॉटन एक्सपो मॉल आहे हा। मी तुम्हाला जेवण करून आले का मग दाखवणार, कारण आता खूप भूक लागलेली आहे बरं। खूप छान आहे आणि स्वस्त पण आहे बघा। मी काय म्हटलं, आपल्या गावात वर्षातून एकदा जत्रा असते, पण इथे तसं नाही, इथे कायम जत्रा आहे। खूप काय आहे बघण्यासारखं, पण पैसे पण खूप लागतात बरं का। वाव, आम्ही तर बाबा मन भरून घेतोय वस्तू बघून, कारण खूप महाग आहे। आम्ही कोपरगाव किंवा राताला जाऊन घेतो बघा। चपला किती सुंदर आहे बघा। बोलणार का कोणी? तर मित्रांनो, तुम्ही जर इथे पायी येण्याचं तुम्हाला जर कंटाळा आले ना, तुम्हाला रिक्षा सुद्धा अवेलेबल आहे बरं का। आलोय आपण आता भोजनालयमध्ये बघा। वाव, खरंच खूप मस्त वाटलंय बरं। तुषार दादा हसताय का काय मला तुम्ही? शिव्या देताय? आलोय बघा आपण शिर्डी संस्थानच्या भोजनालयमध्ये। वाव, खूप छान खूप छान निसर्ग दिसतोय आजचं। तर मोफत तिकीट पण भेटतं बरं का। इथे तिकीट आणायला जावं लागतं बघा। किती गर्दी आहे भोजनालयमध्ये। तुषार दादा या जेवायला। हे बघा, इथे तिकीटे भेटतात आणि पलीकडे पण भेटतात। चला, साईबाबाचं कोणाकोणाला लाईव्ह दर्शन घ्यायचं आहे सगळ्यांनी बघा। हे बघा, साईबाबांच्या दर्शनासाठी कोणाला जर दर्शन नाही झालं तर असं मुख दर्शन भेटतं। सगळ्यांनी पटकन दर्शन करून घ्या आणि शेवटपर्यंत आपलं ब्लॉग नक्की बघा मित्रांनो। तर जेवण करायच्या पहिले आपल्याला हात धुवायचे असतात। इथे हात धुण्यासाठी खूप नळवी आहे बघा। इथे श्रद्धा साबुरी अन्नपूर्णे मातेचा मूर्ती आहे इथे बघा। हात माऊ आणि माऊचे पप्पा हात धुताय, मी तर घरूनच हात धुवून आले।
मला तर खूप छान वाटतं बाबा. असं मला वाटतं की रोज यांना जेवायला आणत जावा इकडे. बघा खूप म्हणजे खूप ठिकाणी टिव्या लावलेल्या आहेत असल्या दर्शनासाठी. खूप गर्दी असते कधी कधी. हेच पूर्ण लाईन भरलेले असतात बरं का. मी सगळ्यांच्या पुढे आहे, पण माऊ आणि माऊचे पप्पा, माऊचे मामा बघा किती लांब आहे. दिसत आहेत का तुम्हाला? तर इथे तिकीट जमा करावं लागतात आपल्याला जेवायला जायच्या पहिले. असं तिकीट जमा करावं लागतात. चला आता आपली एंट्री करायची आहे जेवायला. बापरे, आज पण खूप गर्दी आहे बघा. आवाज माझा एवढा व्यवस्थित नाही येणार बरं का तुम्हाला, कारण इथनं काय आवाज कमी नसतो. अजून बाकी भरायचं आणि इकडलं सगळं भरलेलं आहे बघा. हे तर लय पळतंय बाबा. यांना लय भूक लागली वाटतं. जागा आवरण्यासाठी बघा कसे पळते आहे. इथंच बसायचं असतं का मला? फायनली आपल्याला भेटलाय टेबल. इथे फक्त येऊन बसायचं. ताट, पाणी बिणी सगळं भेटतं. तर मित्रांनो, साईबाबांचा प्रसाद म्हणजे शिरा. कोणाकोणाला शिर्डीच्या भोजनाला आल्यावर शिरा आवडतो बघा. माऊला आणि मला पण खूप आवडतो बघा. फायनली माझ्या ताटात पण आलाय शिरा. मी जेवायला बसले आणि वरती बघा कबूतर येऊन बसले. मी तर लय घाबरले बाबा. कबुतराने नाही करावं काही. प्लेटमध्ये नाही, एक्स्ट्रा अजून भाजी द्यावा मला. या मित्रांनो शिरा खायला. फायनली आता पूर्ण जेवण येतंय आपल्या ताटामध्ये. मला तर भात आणि मटकी आली आहे. पूर्ण जेवण वाढलं की मी तुम्हाला ताट दाखवते. शिरा तर घेतलाय मी खाऊन. पोळी पण आली आहे फायनली. मटकी, अजून काय डांगराची भाजी वाटतं आणि वरण भात पोळी शिरा एवढं जेवण असतंय. या तुम्ही पण जेवायला. आता मी जेवण करते. सगळ्यांना एवढी भूक लागली तर सगळे बघा कसे तुटून पडले ताटावर. मला पण खूप भूक लागली. बघा खूप म्हणजे खूप गर्दी असते. तुम्ही पण एकदा या भोजनालयमध्ये. शिर्डीला आले म्हणजे दर्शन बिर्शन सगळं होईल. फिरणं पण होईल आणि भोजनालय म्हटलं जेवण पण भेटेल तुम्हाला खायला. फायनली माझं जेवण झालंय. फक्त मला डांगराची भाजी नाही आवडत म्हणून डांगराची भाजी तशीच राहील. सगळ्यात पहिले माझं जेवण झालंय आणि आता यांचं पण फायनली सगळ्यांचं जेवण झालंय. आता आम्ही जातोय हात धुवायला. तुम्हाला हात धुवायचा आणि तिथे शिवाजी महाराजांचे काही तलवार वगैरे खूप काही आहे, पण आम्ही नाही जाणार आता तिथे. उशीर पण झालाय. नेक्स्ट टाइम आले की मी तुम्हाला नक्की दाखवेल. ते त्या व्हिडिओ करेल मी अपलोड यूट्यूबला. चला तर हात धुवायला. ओ चला की. चला आता हात धुवायचे आहेत आपल्याला. पोलिसाने एंट्री मारली बाबा तेवढ्यात. जेवला का रे पोटभर? अरे माकडतोंड्या जेवला का? हे बघा श्रुसृष्टी खूप आहे इथे शिवाजी महाराजांचं बघण्यासारखं. आम्ही आलो होतो एकदा, पण तेव्हा माझं चॅनल पण नव्हतं. हात पण धुतलाय. तर मित्रांनो, हा नकली हत्ती आहे ना. माऊला बघून खूप आनंद होतो बरं का. हत्तीला बघून माऊला खूप आनंद होत आहे असं बोलायचं आहे मला. आता बघा तुम्ही. हो, हत्ती बघितला का तू? रिॲक्शन बघा माऊची. आवाज दे हत्तीला. पादे ऐकला का कसा पा दिला. बाय कर हत्तीला म्हणा. आता चाललो आम्ही चाललो हाती.
बघितलं का केवढं मोठं भोजनालय होतं. सगळेजण पोटभर जेवलेत का? माझा भाऊ बोलतो येस सर जेवलोय आम्ही. ओ तुम्ही जेवले का पोटभर? मला घरी स्वयंपाक बनवायचा ताण नाही ठेवला ना? थँक्यू. तर आपण आलो होतो तिकडून, दिसत असेल तुम्हाला, तिकडून आलो होतो आणि जाण्याचा मार्ग इकडून आहे भोजनालयाच्या शेजारलाच. बघा फायनली सगळे लोक जेवण करून चाललेत घरी. तर कितीही गर्दी असली तरी माझी माऊ काय पप्पाच्या कड्यावर येणार नाही, तिला पायी पायी चालायला आवडतंय. वाव, मला असलं वातावरण बघून तर खूप छान वाटतंय. मला तर खरंच खूप छान वाटलंय. या तुम्ही एक दिवस आनंद घ्यायला भोजनालय शिर्डीचा. केवढं भोजनालय आहे बाबा. हे तर गेले बाबा पुढं. चला मी पण जाते. शिर्डी आहे, मला तर लई भीती वाटते. वाव, कसं आहे वातावरण. फोटो काढण्यासाठी तर लय भारी आहे, पण सगळं पॅक केलंय. कसे फोटो काढायचे इथे. शिर्डीला कोण कोण आलंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का फ्रेंड्स. आणि कधी येणार हे पण सांगा. बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला पाय पाय जाण्याची गरजच नाही बाबा. केवढ्या रिक्षा अवेलेबल आहे. मित्रांनो, मला तर हे खूप वाईट वाटतं. सगळे ह्या स्नेकच्या झाडाला खूप रिस्पेक्ट देतात, घरी आणतात, बोलतात चांगलं आहे, आणि यावर लोकांनी हिराच्या पुडा खाऊन थुकलंय. कसले लोक आहे बाबा. माऊ बघितलं का कशी चालतीये. बघा दुकानं यार, पण दाजी नेतच नाही. वॉटर पार्कला बघा जाण्यासाठी माहिती दिलेली आहे. खूप मोठी पाटी पण लावलेली आहे. मित्रांनो, माऊला घोडा खूप आवडतो. घोडा बघून बघा आता तिला किती आनंद होतो. तिला समक्ष पहिल्यांदा फर्स्ट टाइम व्हिडिओ आपला व्हिडिओ म्हणते सॉरी घोडा बघितलाय. पोरगे तर बघा किती नाजूक. आता दाजी जेवण करून आल्यावर सोडा पितात, पण आज नाही माहिती पितात की नाही. सोडा प्यायचा आहे का तुम्हाला? घेणार आहे. दाजीला सोडा घ्यायचा आहे. आम्ही उन्हाळा लागला की मग कोणा घेणार, पण आताच नाही घेणार बाबा. आज जेवण झालं की इथे पान सुद्धा आहे खायला. कोणाकोणाला पान आवडतं. यांनी दोघांनी पण सोडा घेतलाय, पण मी नाही घेतला, मला नाही आवडत. माऊ काय घेतलं तू? काय घेतलं सांग. माऊला फक्त उचकाला द्या. सॉरी मला पण सोडा प्यायचा होता, मग मी काय एक घोट पिऊन बघितला. मला नाही आवडत. मला डॉल तर लय आवडते, पण दाजी नाही घेऊन देत. असं मोठा टेडी आवडतोय मला. हे बघा किती सुंदर सुंदर टेडी आहे. मुलांची ट्रिप आलेली दिसते वाटतं शिर्डीला. बघा कसे शिस्तीत चालतात. तर मित्रांनो, मी बोलले होते ना तुम्हाला, आपल्याला कॉटन एक्सपो मधून मी जेवण करून आल्यावर तुम्हाला मी मॉलमधलं दाखवणार आहे. तर चला. ओ काही घेऊन देणार की नाही तुम्ही मला? सगळंच घ्या, जे घ्यायचं ते घ्या. बिंदास पटापट घ्या. काय म्हणते? वाव, चप्पल किती छान आहे. मी थोडं फास्ट दाखवणार बरं का. बघा हे टी शर्ट तुमच्याकडे कितीला भेटतात? आपल्याकडे फक्त 70 रुपये. वाव, मला ही चप्पल तर लय आवडली बाबा. नेक्स्ट टाइम आल्यावर ही चप्पल तर मी नक्की घेणार. तुम्हाला कोणती चप्पल आवडते मला सांगा. घेऊन नाही देणार आहे मी तुम्हाला, पण तुम्ही आले की मला सांगा फक्त शिर्डीला. मग तुम्ही पण बघा किती. वाव, ही तर बघा किती छान आहे.
माझ्याकडे माईक नसल्यामुळे माझा आवाज तुम्हाला थोडा कमी येणार आहे, प्लीज समजून घ्या. खूप म्हणजे खूप मोठा मॉल आहे आणि स्वस्त पण आहे बरं. माझा भाऊ बोलतोय स्वस्त वगैरे काही नाही आहे, नुसतं फसायचं काम आहे. मित्रांनो तसं काही नाही आहे, तो खूप चिंगूस आहे ना, त्याच्यामुळे तसं बोलतोय. मला घड्याळ घ्यायचा होता पण काय माहिती नाही, माऊला तर इकडं आणलं तर घ्यायलाच लागल बरं का ती. एक दिवस या नक्की सगळ्यांनी भेट द्यायला शिर्डीला. आम्ही तर काय खरेदी नाही करणार आहे सध्या. तिकडे मुलींचे पण ड्रेस आहे बरं का, दाखवू का तुम्हाला एकदा? मला तर खूप जायचा कंटाळा येतो पण दाखवतो तरी तुम्हाला, कारण काही घ्यायचंच नाही राहत आणि पैसे इथे जमा करावे लागतात. वाव, छोट्या मुलींचे पण खूप छान ड्रेस. वाव, ड्रेस खरंच खूप मस्त आलेले आहेत, शॉर्ट ड्रेस. हा बघा किती छान टॉप आहे हा, आणि हा प्लाझो. चला मित्रांनो, बघितलंय तुम्ही कसल्या मस्त पॅन्ट आहेत. जर तुम्हाला पार्किंग वगैरे करायच्या असल्या गाड्या, इथे पार्किंगसुद्धा करता येते बरं का, आपल्या कॉटन एक्सपो मॉलच्या शेजारीच. तुला काय घ्यायचं नाही का? मला घेऊन दे काहीतरी. तुला नाही घ्यायचं का काही? तुला घ्यायचं काही? पप्पाला घ्यायचं आहे. अच्छा, बघू हे काय घेत, काय घेताय? पॅन्ट बघताय दाजी मॉलमध्ये आले का टी शर्ट आणि पॅन्टच बघताय, याच्याशिवाय दाजींना दुसरं काही दिसत नाही. आमच्यासाठी तर लगेचच नाही दिसत बाबा. बघा कशा हसायला यायला लगेच त्यांना. तर मित्रांनो बघा किती सुंदर गाणे चालू आहेत, खूप मज्जा येईल बरं का तुम्ही जरी आले तर. गाणे आणि राट पाळण्याची लाइटिंग. ओहोय, कोणतं गाणं आहे मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. एरोप्लेन मध्ये बसायचं कोणाचं स्वप्न आहे, इथं आल्यावर पूर्ण होऊन जाईल बघा. हे गेलेत पुढं, आम्ही दोघंच राहिलोय मागं. आम्ही पण जाऊ घरी. तर फायनली आम्ही घरी आलोय आणि दाजी ना माऊ तर बघा कसे पळताय आता शिड्यावरून ना. आम्ही पण आलोय आता फायनली घरी. जरी हे एक नंबरला आलेत ना, पण आम्ही आल्यावर त्यांनी कुलूप उघडलंय बघा. तर चला आपण आलो आहे घरात. मी थोडेसे कपडे काढायचे होते, बाहेर कपडे राहिले होते, कपडे घेतले काढून आणि बघा मस्त निवांत बसून घेतलाय दाजीने. चला मित्रांनो, आपण भेटू आता पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये काय वाटलंय ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.